फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचे माझ्या मी इन माय वर्ल्ड या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज तारीख आहे 25 तारीख आहे 25 मे 2024 आणि सकाळचे वाजलेले आहेत 8:30। मला देवपूजा करायची आहे आणि अध्याय वाचन करायचं आहे आणि सगळे झोपलेत। आज शनिवार आहे त्यामुळे आहोंना पण सुट्टी आहे। आमच्या आहो बँकेमध्ये आहेत तर त्यांना सुट्टी आहे त्यामुळे सगळे झोपलेत वरती। तर तेवढ्यातच मला पटकन देवपूजा करून अध्याय वाचन करायचं आहे। तर चला चालू करूया। आधी झाडू मारून घेतला मी थोडा, तसं जर रात्री झाडू मारूनच झोपते पण मी तरीसुद्धा पहिले एक झाडू मारून घेतला। देन देवपूजेला स्टार्ट केलं। जे आपले अगरबत्तीची हे होते राख ती आधी भरून टाकली, मग पाणी स्वच्छ भरून ठेवलेलं ते घेतलं। एका ह्याच्यामध्ये देव धुण्यासाठी पाणी घेतलं आणि हे जे पाणी असतं तांब्यातलं ते तुळशीला घातलं। देवपूजा करून झालेली आहे। आज फुले नाही भेटली देवांना, पटकन वाचन करून घेते म्हणजे आपल्याला पुढच्या कामांना लागायला बरं। माझ्याकडे अजून 2 पोत्या आहेत। ही वाली एक सारामृताची पोती आणि संक्षिप्त गुरुचरित्राची एक पोती आहे। ती मी घेतली होती आधी जेव्हा आरू लहान होती खूप आणि करू शकत होते मी। आता बाळ लहान आहे त्यामुळे नाही करू शकत आहे। चला आता वाचन करू। देवपूजा झाली, देवाला नैवेद्य दाखवला, वाचनही झालं। आता आपण कामाला लागूया। पहिले तर दूध तापायला ठेवलं मी। आता सगळं झालं तर बाकीचं सगळं आवरावं लागेल। आधी देवपूजा केली कारण की आज वेळ होता। आता बसून नीट एक ग्लास पाणी पिते। ॲक्च्युली आमचे पप्पा म्हणतात की पोथी वाचायच्या आधी काही खाऊ नये, चहासुद्धा पिऊ नये। म्हणून मी ट्राय करते की लवकरात लवकर वाचन होईल माझं काही खाण्याच्या आधी। पण परवा जेव्हा एकदा वेळ आली की मला मी साखळी पारायण करते तर त्यातल्या एका जणांना जमत नव्हतं तर ते मला करण्याची वेळ आली। मग त्यावेळी त्या मॅडम म्हटल्या की काही हरकत नाही, खाल्लं म्हणजे जेवले होते मी ॲक्च्युली, जेवण झालं तरी केलं तरी चालतं म्हटल्या वाचन। मग मी तेव्हा केलं। माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव आहे प्राजक्ता। मी एक इंजिनियर आहे, ENTC इंजिनियर आणि मला कॉर्पोरेटमध्ये नाही जायचं। कॉर्पोरेट म्हणण्यापेक्षा IT सेक्टर, कारण की आता ENTC इंजिनियर जरी तुम्ही असला तरी तुम्हाला IT सेक्टरमध्येच प्रेफरेबली प्रिपेअर होऊन जावं लागतं। तर मला असं वाटतं की माझ्या मुलींना सोडून आता मीही जाऊन बाहेर कुठेतरी जॉब नाही करू शकत आहे। मला वर्क फ्रॉम होमचीच ऑपॉर्च्युनिटी हवी आहे आणि ती तितकी चांगली मिळत नाही। मी ट्राय करते आहे, फ्रीलान्सिंग पण करते, पण तितकी चांगली ऑपॉर्च्युनिटी नाही मिळत आपल्याला। माझे मिस्टरसुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की तुझा जो वेळ आहे जो राहतो तसा तर वेळ मिळतच नाही, या दोघींमध्येच वेळ जातो माझा। पण जो काही वेळ मिळतोय ना तर तो तू UPSCला दे, असं त्यांचं म्हणणं आहे। मलाही वाटतं, मला खूप आवड आहे ॲक्च्युली इतिहासाबद्दल। मला प्रखर प्रेम आहे, म्हणजे खूप जास्त आवडतं मला इतिहास स्कूलपासून। आणि हिस्ट्री खूप आवडत असल्यामुळे मी आताही काही कारण नसताना मी हिस्ट्रीचे व्हिडिओज बघत असते, त्यामुळे मला हिस्ट्री बऱ्यापैकी माहिती आहे। आता आमचे आहो MPSC केलेले आहेत ऑलरेडी, पण तरीसुद्धा त्यांच्यासोबत मी डिबेटिंग करत असते हिस्ट्रीवर किंवा घडलेल्या घटनांवर। सो त्यांचं असं म्हणणं आहे की तू एकदा ट्राय कर, तुझी ग्रास्पिंग चांगली, एकदा ट्राय कर। खूप दिवस झाले ते बोलत आहेत, मी काही सिरियसली घेतलेलं नाही। पण मी आता मला असं वाटतं की स्वामी समर्थांची पण इच्छा हीच आहे की मी सरकारीसाठी ट्राय करावं। मी एकदा चिठ्ठ्या टाकून पाहिल्यात समोर, तर त्यांनी तेच सांगितलं होतं। मी शेअर मार्केट, IT सेक्टर आणि सरकारी एक्झामबद्दल टाकलं होतं, तर ते सरकारी एक्झामच त्यांनी सिलेक्ट केलं। तर मला वाटतं जर त्यांना वाटत असेल की मी तेच करावं तर त्यातच मला यश मिळेल। तर ठरवूया, प्लॅनिंग करूया आणि सुरू करूया। ओके। इशू इशू माझी इशू, उड्या मार उड्या मार। केकसाठी कशी उड्या मारत होती आता इशा? जातोय काय हात?
आले 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 आ भेटला का? हा फायनली. खाऊन दाखव ईशा. My Ishu is really very good girl, Isha. आणि एक बॅड गर्ल आहे आमच्याकडे. ती कशी कपड्याने तोंड पुसते बघा ते. हीच ती बॅड गर्ल. हीच आईस्क्रीम खाऊन तिथं प्लेट ठेवली. ती प्लेट उचला राहते झट्टकन. उचलून ठेव बेसिनला असं ओरडायला होत्या. तू खा पिल्या. एकच खा आधी, दुसरा काढायची तयारी करायला. कसं फेकली बघितलात? दन्न. चला आपलं फेवरेट काम करूया, पेपर वाचूया. पेपर वाचते आणि देन स्वयंपाकाला घालेन. आज भेंडीची भाजी, डाळीची आमटी, चपाती एवढं सर्व करायचं. हाय ईशा. हाय हाय. अंघोळ करून काय खाते पिलू? आणि मी पुरशी आहे. अजून मी आणि हे पारुशी आहे. हे पुरशी म्हणायचं. तर आजचा मेन्यू आहे डाळीची आमटी आणि भेंडी. तर चला मग चालू करूया. मी शक्यतो तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिक्स करून डाळ करते आणि कधी कधी मसूर डाळ आणि मूग डाळ पण मिक्स करते. आज तूर आणि मूग करायचे. चला तर मग स्टार्ट करूया. आता मी कुकर लावून घेते आधी. तर डाळी दोन्ही मिक्स करून मग त्यामध्ये टोमॅटो चिरून टाकून कुकरमध्ये लावून टाकेन. हिंग घालते मी थोडंसं डाळीमध्ये आणि हळद लावताना, म्हणजे ते छान एकजीव होतं डाळीसोबतच. आणि ह्या झिपलॉकच्या बॅगांमध्येच मी भाजी ठेवते जसं मी सांगितलं तुम्हाला. तर भाजी काढून घेतली मी आधी आणि ती पुसून घेतली, कारण की थोडंसं मॉइश्चर असतंच भाजीवर. आणि आता तिला चिरेन. इशू असते काकेत, तिला आधी ठेवून आले. मग आता पटपट भाजी चिरून घेईन आणि फोडणी टाकेन. आता फोडणी देईन मी. आधी भेंडीच्या भाजीला तेलामध्ये चांगलं परतून घेईन. असं केल्याने ती चिकट होत नाही. तर नंतर ती परतून झाली की तिला काढेन आणि पुन्हा कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो घालून फोडणी द्यायची. आपली सिंपल फोडणी असते माझी. आणि यामध्येच आता हळद, तिखट, मीठ घालायचं आणि भेंडी घालून परतायचं. झालं. पण मस्त लागते अशी केलेली भाजी. इतकी छान लागत होती भाजी. डाळ स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेतली. पिल्लू बघा असतेच पायामध्ये. आणि फोडणीला आपण कढीपत्ता, जिरे, मोहरी, लसूण आणि तिखट घालून यातच फोडणी दिली की छान फोडणी बसते आणि टेस्टही खूप छान लागते. असे करून एकदा बघा डाळ. तुम्ही कशी करता डाळ हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता इकडे मी चपातीची तयारी केली आहे चालू. आणि डाळ आपली शिजते. तर चपाती झालं की स्वयंपाकच पूर्ण होईल. आणि देन ह्या बिया मी भाजून खाईन. तुम्ही कोणी आवडतात, कुणाला ह्या बिया खायला आवडतात ते मला कमेंट करून सांगा. आणि इकडे आता चपाती भाजलेली आहे छान छान मऊ. या फ्रेंड्स जेवायला गरम गरम. आता गरम गरम तव्यामध्येच आपण ह्या बिया पण भाजून घेऊया, म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला काय करावं लागणार नाही.
Mama. ईशू ईशा आ करा Ah. Mama. Mama. आरू काय झालं ग पावसाला एवढा नाही आलेला आता आरू करत आहे भोजन वाचन नाही भोजन बर जेवत आहे आरू लवकर जेवते आरू कितीला 7लाच डोळ्यावरचे केस काढ तर इशू पण झोपलीये आरू अभ्यास करते आरू अभ्यास करतेस डोळ्यावरची केस काढ किती वेळा सांगायचं मी चूप बसू तर मी पण हे माझं जरासं जर्नलिंग करते थोडं आणि आमच्या आरूची कंपॉस बघा त्याच्यामध्ये असा टॉर्च आहे हा टॉर्च आहे हा इथून ऑन करता येतो चाप आणि परत ऑफ करता येतो आणि असं बंद करता येतं